गंगापुर तालुका में मराठी माध्यम में अंग्रेजी शिक्षा की नई सोच पौनिक को बढ़ावा मिल रहा है। इस पहल के पीछे विधायक श्री प्रशांत जी बाम साहिब की प्रेरणा और अकोला जिले के शिक्षक श्री मनोज कुमार भगत का मार्गदर्शन है। श्री भगत जो जिला परिषद स्कूल अकोला में शिक्षक हैं, उन्होंने बताया कि पौनिक का अर्थ है मातृभाषा मराठी के माध्यम से अंग्रेजी की शिक्षा देना। इस विचार को उद्देश्य सरकारी स्कूलों में पढ़ रहे गरीब और जरूरतमंद बच्चों को गुणवत्तापूर्ण शिक्षा देना है, ताकि वे भी निजी स्कूलों के बच्चों की तरह आत्मविश्वास के साथ आगे बढ़ सके। बहुत से माता पिता चाहते हैं कि उनके बच्चों को बेहतर स्कूलों से शिक्षा मिले, लेकिन निजी और सरकारी स्कूलों के बीच गुणवत्ता की खाई अक्सर उनके इस सपने को रोकती है। पौनिक के माध्यम से ये प्रयास किया जा रहा है कि मराठी में अंग्रेजी की मूलभूत समझ दी जाए और भाषा की नींव मजबूत हो। छत्रपति संभाजीनगर के प्रतिनिधि हरि लोखंडे ने बताया कि ये पहल न केवल भाषा के विकास में सहायक है, बल्कि शिक्षा में समानता की दिशा में भी एक प्रभावी कदम है। पौनिक इन मराठी हा तुम्ही आज वेगळा कार्यक्रम शिक्षकासाठी ठेवला, प्रशिक्षण शिबिर, तर काय सांगाल त्याबद्दल? बघा, आपले जास्तीत जास्त गोर गरीब दीन दलित ही सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगले शिकावे, परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये। म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं। फोनिक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची। समजा आता हीच तेलुगूला आंध्राला जर शिकवली तर वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल, पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये, त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतो आहे, त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिलीपासून तर 7वी 8वी पर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे। ते याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना? बघा, भूकंपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्यात जो फरक आहे तो यात फरक आहे। जसं आता प्रत्येक बॉडीच्या ॲक्शनवरनं आपण अक्षरं शिकवतो आहे त्यांना, इंग्रजी अक्षरं, त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी। आता ही आज पहिली स्टेप आहे, 15 ते 20 दिवसानंतर दुसरी स्टेप असेल, त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल। तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही, सोप्या भाषेत तो समजेल। हो, ही संकल्पना कशी सुचली? हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून, त्यांनी 7 वर्ष कसं आहे की एन जी ओ येतात आपल्या भारतामध्ये, खरं म्हणजे 1890 पासूनचं हा फोनिक इन म्हणजे त्याच्यावरनं ते इंग्रजींचं सगळं आहे। तर भगत साहेबांनी 7 वर्ष अतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं। रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं, आता महानगरपालिकेत घेतोय, राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे। आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्ह्यापुरतं हे का मराठवाडा पातळीवरचं? नाही, आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं। जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक एक शिक्षक बोलवले, पूर्ण पण नाही बोलू शकलो आपण। आता बाकीच्या पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते, आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत। आता हे तुमच्या पातळीवर झालं, शासन स्तरावर असे प्रशिक्षण शिबिर व्हावं असं काही प्रयत्न केले जातील का? बघा, शासन स्तरावर दर 3 ते 6 महिन्याला प्रशिक्षण होत असतात। दुर्दैवाने कोणी करत नाही, हा भाग वेगळा आहे। मी मागे लागून हे प्रशिक्षण करून घेतोय, करून घ्यावं लागतं केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना, ते करून घेतलं की होतं। आज आता आम्ही बघितलं तर ते भगत सर पण शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे उत्साहाने ते उच्चार करत होते, तर याच्याकडे कसं बघता तुम्ही? बघा, तुम्ही आज बघितलं असेल भगत सर जेव्हा शिकवत होते, सुरुवातीचे 5 मिनिटं सगळ्या शिक्षकांना म्हणलं काय आपण आलो आहे, बम बोललाय म्हणून बसायचं आहे, त्याचा धाक आहे वगैरे वगैरे, बरोबर आहे। पण जसा त्याच्यामधलं गेलं, शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहेत, ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते। या लेवलवर आहे, म्हणजेच काय, शिकवण्याची एक पद्धती असते। म्हणून मी कायम सांगत असतो, जिल्हा परिषदमधला दर्जा जो हिणावलेला आहे त्याला आपण आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे, संस्कार देऊन शिकवलं पाहिजे, तरच ते शिक्षण बरोबर होतं आणि त्याचा प्रचिती मी आज दाखवली। या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना? मी सर्व शिक्षकांना हात जोडून आवाहन करेल, बघा
देशामध्ये मिलिटरीनंतर आपल्याला देशाची जबाबदारी दिलेली आहे. आमच्या पूर्ण बजेटमधला जवळपास 70% हिस्सा एकटा आम्ही शिक्षकांवर, शिक्षणावर नाही बरं का, शिक्षकांवर खर्च करतो आहे. 2 लाख कोटी रुपयाच्या सॅलरीमधनं 74,000 कोटीची सॅलरी फक्त एकटी त्यांना देत आहोत. आणि समजा PWD, महसूल खातं, जलसंधारण, जलसंपदा ही सगळी 36 खात्यांचं एकीकडे आणि ह्याचं एकीकडे. ते आम्हाला भांडवल देतात, बिल्डिंग बनवून देतात, रोड बनवून देतात, हे आम्हाला पिढ्या बनवून देतात शिक्षक लोक. आणि म्हणून मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपापल्या मुख्यालयी राहायला जावं, त्या गावात वातावरण संस्कारमय बनवावं. जर तुम्ही असे राहिले, बागडले, हसले, खेळले, कारण तो कायदा आहे, मी काही नवीन, मी हा कायदा आणला नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जितके महापुरुष आहेत प्रत्येकाने शिक्षणावर सगळ्यात जास्त भर दिला आहे. म्हणून त्यांना विनंती करेल, दर्जेदार शिक्षण आपण द्यावं. धन्यवाद.